आबा नमस्कार नमस्कार नमस्कार. ये ये वैस अरे आलास कधी तू? हो आजच आलो. पुण्याला गेलो होतो, थोडं ऑफिसचं काम होतं. पुण्याला? हो. आणि का रे? हो थोडं ऑफिसचं काम होतं. मग आलास कधी? हो आज सकाळी झालं. म्हटलं आल्या आल्या तुम्हाला भेटावं. ते बरोबर आहे रे. नाही तर तू या घरचा एक भागच बनलाय. हो हे काय आबा असं बोलून लाजवताय तुम्ही मला. तसं नाही. किती मदत होते तुझी आम्हाला. ती कसली मदत? मित्र प्रेमापोटी करतो आणखीन काय? आणि मित्राने मित्रासाठी केलं त्याला मदत म्हणायची का आबा? हो सुजल आणि मी जिवलग मित्र आहोत. अरे ते काय वेगळं सांगायला हो. दिन्या, अरे दिन्या, चहा झाला की नाही तुझा अजून? 2 कप घेऊन ये. हा तर मी काय म्हणतो, सुजनचं लग्न झालं, आता तू कधी करतोय लग्न? लग्नासारख्या कटकडीत मला अडकायचं नाही हवं. काय? लग्नाला चक्क तू कटकट म्हणतोस? हो नाही तर का. लग्न केलं की प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. मनमोकळेपणा कुठेच राहत नाही. अरे मन मोकळेपणा हवा तरी कुठपर्यंत तुम्हाला? आणि तुला कोणी सांगितलं की लग्न केल्याने मन मोकळेपणा राहत नाही? मग अरे मन मोकळे करण्यासाठी तर लग्न करायचं असतं. अरे मी सगळ्यात भावनांची देवाणघेवाण आपण आपल्या मित्रांशी करू शकत नाही. अरे त्यासाठी तर जोडीदार असावी लागते. पण ती जोडीदार चांगली असायला हवी आहे आबा. म्हणजे जिच्यासोबत लग्न करणार आहोत ती समजदार असायला हवी. आणि अशाच मुलीशी लग्न केल्याने संसार टिकतो असं मला वाटतं. हे तुझं वैयक्तिक मत झालं. चहा एकदम आपल्यासाठी स्पेशल चहा. हे चहा घे. लग्नासारखं अतूट बंधन हे विद्यार्थ्यानं नक्की केलेलं असतं. ते काही आपल्या हाती नसतं. आबा अहो तुम्ही तर धारेवर धरलं मला. तसं नाही रे, मुलासारखं आहेस म्हणून सांगितलं. बरं बरं चांगली मुलगी मिळाली करू विचार. मुलगी मिळेल, प्रथम तू तुझ्या मनाची तयारी ठेव. उमेश, खरे चांगल्या गोष्टीच्या शोधामध्ये हे नाही ते नाही करता करता वेळ निघून जाते आणि उतरत्या वयात आपल्या जोडीदाराची किंमत कळू लागते. म्हणून तू माझं ऐकावं असं मला वाटतं. हे काय आबा तुमचं कधी मी ऐकलं नाही का? म्हणजे हे पण ऐकणार ना? जरूर ऐकेन. पण आबा तुम्हाला राग येणार नसेल तरी विचारू का? अरे विचार ना. हो तुमच्या वयाच्या 35व्या वर्षी सुजनची आई स्वर्गवासी झाली तेव्हा तुमची 3 मुलं लहान होती. तरी पण तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा विचार आला नाही का? नाही. का? दुसरं लग्न करून मला माझ्या पत्नीवर पुन्हा एकदा अन्याय करायचा नव्हता. म्हणजे ती एक फार मोठी कहाणी आहे, सांगेन केव्हा तरी. तुर्तास एवढंच समज. तिच्यावर जो अन्याय केला होता त्याची सजा भोगतोय. तिचा विरह सहन करीत आबा हा उमेश, हा आपल्या हातून घडलेली एक वेळी सुधारण्याचा प्रयत्न केला नाही तर ती आयुष्यभर बोचत राहते आणि पुन्हा पुन्हा चूक करायला भाग पडते. सॉरी आबा हे नको ते विचारून तुमच्या भूतकाळाला उजाळा दिला मी. तसं नाही, तो तर माझ्या समोरच आहे. बरं बस. नाही आबा सुजल येईलच एवढ्या. आता मी बसत नाही. थोडं माझं तहसीलदार ऑफिस मध्ये काम आहे. ते झाल्यावर सुजल आल्यावर येईल मी परत. आता निघतो. ठीक आहे. दिन्या, अरे दिन्या, साल्यानं काहीतरी फोडलं. आता काय फोडलं दाखवले? तुमचं डोकं. मग आवाज कसला आला? एक काम नाही करत नाही.
किती धडपड करतो. आबा आज तर सर्व कामं मी व्यवस्थित केली. काय व्यवस्थित केलंस? सुजलला आणायला स्टेशनवर गेला होतास ना? आलाय का अजून सुजल? आता ते नाही आले त्याला मी काय करू? ने मी काय करू? अरे अरे तुला सुजलला आणायला स्टेशनवर पाठवलं होतं ना? आबा आता जाऊ. आता कुठे जाणार आहे? गाडीची वेळ कधीच निघून गेली आहे. पण एवढ्यात यायला पाहिजे होतं. आबा फोन सुद्धा केला नाही. कशाला काळजी करताय? हो सुजयबाई येतील. ट्रेनचा ड्रायव्हर माझ्या ओळखीचा आहे. इथे आणून सोडेल त्यांना. तू चुप आहेस? आबा अरे सुजल, आबासाहेब सांगितलं नव्हतं मी तुम्हाला की ट्रेनचा ड्रायव्हर माझ्या ओळखीचा आहे. इथे आणून सोडलं. बघितलं की नाही? चुप. ते बॅग उचल आणि सुजलच्या बेडरूम मध्ये नेऊन ठेव. आणि बेडरूम कुठे ठेवू बाबा? नालाय का? चल. नमस्कार करतो आपण. आयुष्यमान. आबा मी नमस्कार करतो. तब्येत कशी आहे तुमची? ठीक आहे. बरं, तुमचा प्रवास कसा काय झाला? गाडी उशिरा आली तेवढं सोडलं तर प्रवास चांगला झाला. अरे एखादा फोन तरी करायचा. सॉरी आबा ते तर राहूनच गेलं. बरं, तुम्ही आता प्रवासातून थकून आला आहात. प्रथम फ्रेश व्हा, नंतर आपण बोलू. बोल. मी जरा आलोच बाहेर जाऊ. ठीक आहे. वहिनी, राहू दे. कोणीतरी आपल्या वहिनीला नमस्कार केला, आपल्या भाईला नमस्कार करून आणा. सॉरी भाई, ही बेटा तुझी जागा इथे आहे. काय झालं? रागवलाच आपल्या वहिनीवर? कोणी सांगितलं मी वहिनी रागवलं? अरे तुझा चेहराच सांगतोय. नाही बाई, वहिनी मला आईसारखी आहे आणि आपल्या आईवर पण रागवतं का? आईस मात्र सर्वात लहान, पण बोलणं मात्र घरातल्या मोठ्या माणसासारखं. पण तुझ्या इतकं नाही. म्हणजे मी काय करतो? तुझ्या प्रत्येक शब्दात गोडवा आहे, कडवटपणा कुठेच नाही. हे बाबा, अरे ही स्तुती पुरे आता. या चुकीचा खरा हकदार आहेस तू. खरं सांगू बाई, मला अभिमान वाटतो की तू माझा मोठा भाऊ आहे. अरे हो हो, पुरे पुरे आता. अरे किती मोठं करायचं एखाद्याला. बरं मला सांग, शेखर कुठे आहे? त्याच्याबद्दल मला नाही विचारते तेच बरं. हे काय केलं? अरे तू पण आपला भाऊच आहे ना, मग त्याच्याबद्दल इतके मतभेद का? आणि त्याशिवाय तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. त्याला मोठं म्हणावं एवढा तो मोठा नाही बाई. मोठं होण्यासाठी तेवढा मोठे पण असावं लागतं. म्हणजे तो वाईट आहे का? असं म्हणायचं नाहीये मला. त्याने हे दारू पिणं वगैरे सोडायला हवं. सोडेल रे, चांगल्या सवयी लवकर लागत नाहीत माणसाला. बरोबर आहे. बरं बाई, आणखी एक तुला महत्वाचं सांगायचं होतं. अरे मग बोल ना. प्रथम तू फ्रेश नंतर बोलू आपण. अरे नंतर कशाला, आताच बोल. फ्रेश काय नंतर पण होता येईल. ये आपण बसून बोलू, ये. आता त्यावर किती विश्वास ठेवतो त्यावर अवलंबून आहे. अरे तू काहीतरी सांगणार आणि त्यावर तुझा भाऊ विश्वास ठेवणार आहे असं तुला वाटतं का? तसं नाही बाई, पण मी जे काही सांगणार आहे त्यावर तू विश्वास ठेवणार नाही. अरे सांग तर खरं. भाई, या घरात कुणाचा तरी आत्मा वावरतो. काय? या घरात कोणाचा तरी आत्मा वावरतोय? वाटलं होतं. सुरुवात हसण्यानेच करशील. अरे हसू नको तर काय करू? भाई, भूत आत्मा या सर्व गोष्टीवर तुझा विश्वास नाही हे मला माहिती आहे, पण हे सत्य आहे
की या घरात कुणाचा तरी आत्मा वावरतोय. आई, मस्करी करत नाही मी. प्रत्यक्ष मी पाहिलंय. तू आणि भूत पाहिलंस? बरं, एक काम करूया, आज रात्री ना त्या भूताला आपल्या घरी जेवायला बोलू. आई, मला माहित आहे तुझा या गोष्टीवर विश्वास नाही, पण हे सत्य आहे की या घरात कुणाचा तरी आत्मा वावरतोय. काय हे किरण, अरे आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, तरी सुद्धा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहोत. भाई, माझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही, पण काल रात्री जो प्रकार घडला त्यावर भूत सुद्धा अस्तित्वात असतं हे पटलंय मला. आता मात्र कमालच झाली तुझी. आई, हे हसण्यावर नेण्यासारखं नाहीये. हे त्याने हे घर सोडायला सांगितलंय, नाहीतरी एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिलाय त्याने. अच्छा, म्हणजे इथपर्यंत मजा गेली त्या भूताची. धीरज, अरे मला वाटतं ते भूत ना मरण्यापूर्वी माफी हटवण्याचा एखादा खास माणूस असावा. आई, मला जे माहिती होतं तेच मी सांगितलं. आता त्यावर विश्वास किती ठेवायचा ते तू ठेव. हे घर सोडायचं की नाही हे पण तू ठरवणार आहेस. अरे वेड्या, अरे प्रश्न घर सोडण्याचा नाही, आपण नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो याचा. अरे धीरज, तसं काही नसतं रे. आपण जेव्हा घाबरतो ना तेव्हा नको नको ते फास व्हायला लागतं. भीतीपोटी भयानपणाची प्रतिमा निर्माण होते आणि नकळत त्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो. आता यापुढे मी काय बोलू? हवं तर तू आबांना विचार, तेच सांगते तुला याबद्दल. बर, घाबरू नकोस तू आता. तुझा भाई आता आलाय ना, आपण करू काहीतरी. तू बस, मी येतोच प्रश्न. ठीक आहे? कसं समजवायचं या बाई? हॅलो हॅलो, कुणी बोलतच नाही. हॅलो हॅलो, कदाचित माझा आवाज पसंत नसा. आता आला तर तूच घे बाई. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तो येणारा कोण माझाच असावा? असं तर म्हटलं नाही मी. तरी अर्थ त्याचा हाच होतो. हा, बरोबर आहे. अर्थ करून घेतला तर नक्कीच होतो. पण एक विचारू वहिनी, प्रत्येक वेळी आमच्या बोलण्याचा अर्थ मनाला का लावून घेते? आमचं वागणं पसंत नाही का तुला? कुणी सांगितलं असं? हसण्यात सुद्धा मोकळेपणा नाही. काय झालं वहिनी? आम्हाला सांगणार नाही का? अहो, सांगण्यासारखं असेल तर सांगू ना. खरं सांगू वहिनी, आईच्या प्रेमाशिवाय लहानाचा मोठा. आम्ही लहान असताना आई स्वर्गवासी झाली, नीटशी आठवत सुद्धा नाही. बाबांनी आमच्यासाठी जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं केलं, पण शेवटी आई ती आई. आणि आज वहिनीच्या रूपात साक्षात आईच बनून आली आहेस तू माझ्याकडे. पण तेव्हा माझ्याकडून काय चूक अपराध झाला असेल तर माफ कर वहिनी, पण अशी नाराज राहू नको. आईचा दर्जा देण्यात की मी मोठी नाही, म्हणून ही तुमची बहिणी तुमच्या खऱ्या आईची कुणी भरून नाही काढू शकत. आई 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 असते, ती खरी किंवा खोटी नसते. हा तुमचा मोठेपणा झाला. आई या महान शब्दाचं महत्व तरी पटत आहे का तुम्हाला? का नाही पटत? आईच्या प्रेमाला पूर्णपणे मोकळा होता मी सुद्धा. म्हणजे आईचं प्रेम तर दूरच, पण ती कशी होती ते सुद्धा माहित नाही मला. आणि बाबा ते सुद्धा माझ्या नजरेआड झाले. समजलं नाही. सध्या तरी त्या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. जाऊ दे. याचा अर्थ तू अजूनही आम्हाला आपलंसं समजत नाही. ठीक आहे, घेते मी. हॅलो.
आनंद होता? काय झालं? काही नाही. थांब. आज जाऊन जेवणाचे वादे. तर ते होईल सावकाश. सावकाश किंवा दामिनी, काय प्रॉब्लेम आहे? आपलं लग्न झाल्यापासून मी पाहतो तुझ्याकडे मोकळेपणा दिसत नाही. नेहमी खपलेली गोंधळलेली असते. का? काय झालं? नाही, काही नाही. काही नाही कसं? नक्कीच तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. अहो खरंच काही नाही. काही नाही कसं? तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तुला काहीतरी प्रॉब्लेम. काय झालं? बरं वाटत नाही का? काय होतंय? डोकं दुखत आहे. लग्न झाल्यापासून का? अगं वेडे, पती पत्नीच्या नात्याचा न अर्थ कळण्यामध्ये तू लहान तर नाही. लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन असतं. मग आपल्यामध्ये एवढा दुरावा का? पती पत्नी हे एक दुसऱ्यासाठीच असतात ना, एक दुसऱ्याला समजून घेण्यासाठीच असतात ना. पण त्यासाठी दोघे समजदार असणं हवेत ना. बरोबर आहे, मी तुला समजून घेत नाही. अहो मी तुमच्याबद्दल नाही बोलले. खरं म्हणजे तुम्ही मला जेवढे समजून घेता तेवढं मी सुद्धा तुम्हाला समजून घेत नाही. आपल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, जी कमतरता आहे, ती अभिमानाने सांगणं खरंच धाडस लागतं आणि ते तुझ्यामध्ये आहे. तुमच्याशी लग्न करण्यापूर्वी मला असं वाटायचं की मी या घरात संसार करू शकेन का? माझा होणारा पती मला सांभाळून घेईल का? ह्याच विचाराने